मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या भागात आपण त्र्यंबकेश्वर ते शिर्डी असा प्रवास केला आणि पुढे शनी शिंगणापूरला जायचे होते, पण उशीर झाल्याने गाड्या बंद झाल्या आणि राहुरीमध्ये थांबलो। आता पाहूया पुढे। मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करून बेल वर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। तेही कसं लगेच। तर मित्रांनो, आवरावर झाली आहे डे 4 आपला आजचा, आवरले सगळं आणि आता आपण निघालो शनी शिंगणापूरकडे। बघूया जरा नाश्ता करून, एसटी मिळाली तर एसटी, नाहीतर मग काही इकडनं ट्रॅक्स वगैरे बरेच आहेत त्याकडून जाऊ। इकडनं बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही, बाहेरनं समोरच डेपो आहे। त्याच कालच्याच हॉटेलला आम्ही परत बसले आणि इकडे मेदूवडा आणि इडली घेतली होती, पाहू शकता। तर इकडची जी चटणी आहे ना, याची सफेद चटणी बघा, खूप मस्त आहे, कारण प्युअर नारळाच्या दुधातनं बनवलेली चटणी आहे। आपल्याकडे मिळते ती वेगळी असते डाळीची वगैरे, पण ही नारळाच्या दुधातली आहे, त्याच्यामुळे याची चव आहे थोडी वेगळी आणि छान लागते। म्हणजे खाताना तुम्हाला खोबरं खातोय असं जाणवतं ते। चला, ते बघा, ते दादा आपल्याला काल सोडलं होतं त्यांनी राहुरीमध्ये, आणि आता आपण इकडून निघालोय शनी शिंगणापूरला यांच्याबरोबर। गाड्यांच्या भरोश्यावर आपण बसत नाही आहे एसटीच्या, आपण डायरेक्ट निघालो इकडनं। रात्री सगळं सुनसान होतं, आता रहदारी खूप वाढली, सकाळ झाली तशी। हा डेपो शनी शिंगणापूर 23 आपल्याला आता डावीकडे वळायचं आहे। आपल्याला राहुरीपर्यंत रस्ता बरोबर नव्हता एवढा, शिर्डी ते राहुरीमध्ये, पण राहुरीपासून शनी शिंगणापूरचा रस्ता एकदम पूर्ण चकाचक आहे बघा। तर मित्रांनो, यांच्याकडून कळलं आपल्याला शिर्डी ते शनी शिंगणापूरचा रेंट आहे, फेअर आहे 155 रुपये, आणि हे लोक शिर्डी ते शनी शिंगणापूर 200 मध्ये रिटर्न घेऊन येतात। म्हणजे तुम्ही बॅगा वगैरे यांच्याकडेच ठेवू शकता आणि मग रिटर्नचं पण त्याच्यामध्येच तुम्हाला होऊ शकतं। पण जर तुम्हाला शिर्डी ते शनी शिंगणापूरलाच फक्त उतरायचं आहे तर तुमच्याकडनं 150 रुपये आकारले जातात, कारण मग त्यांना रिटर्नला भाडं नसते म्हणून। तर तुम्हाला हे परवडू शकतं 200 रुपये। आता आपण पोहोचतोय शनी शिंगणापूरमध्ये, पोहोचलोच बाकी साईडला लावतोय। तर मित्रांनो, आपण सगळं घेतलेलं आहे, आई मागे चालते, सगळं चेंज झालं आहे। 10-12 वर्षापूर्वी आलेलो, 2014ला आलेलो, म्हणजे 10 वर्ष झाली जवळपास। त्याच्यानंतर आज हे असं इकडे प्रवेशद्वार आहे, गेट नंबर 1, आणि मग इकडनं खालून अंडरग्राऊंड असं करून तिकडे जायचं आहे। मी आधी तिकडेच गेलो म्हटलं मंदिरात जाण्यासाठी, ते कळलं की इकडे यायचं आहे, मग इकडून तिकडे रस्त्याच्या पलीकडे। मी फक्त तेल घेतलं आहे, बाकी आईने सगळं घेतलेलं आहे। चल इकडे खाली इकडे आता आतमध्ये काय मोबाईल अलाउड नसेल, तर बघूया अशी आहे एंट्री। हे बघा, असं पूर्ण आता अंडरग्राऊंड झालं आहे जाण्यासाठी, वरून रस्ता राहिला आता। असं आता आपण इकडनं बाहेर पडलो या साईडला मंदिराच्या प्रांगणात। आता आपण इकडे जाऊ आतमध्ये, तिकडे चालत जायचं। तर मित्रांनो, आपण इकडनं प्रवेश केल्यावरती इकडे तुम्ही समोर पाहू शकता हे रेट आहेत तेलाचे, आणि जर तुम्हाला वरती चौथऱ्यावरती जाऊन अभिषेक करायचा असेल तर प्रति व्यक्ती 500 रुपये आहे। म्हणजे तुम्हाला वरती चौथऱ्यावरती जाऊन अभिषेक करता येतो। शनी चौथरा तेल अभिषेक पाहू शकता, आणि इकडनं ही एंट्री। सगळ्या घेतलेल्या वस्तू इथे बाहेरच, फक्त आतमध्ये तेल जातं, बाकी काही नाही। हां, कपडा इथे व्हायचा, वाद इथे असं। माळा गणा माळा
पप्पांनी वाहिलं कपडा माळवा आणि नारळ पुढे साईडला ठेवून जायचे. कदगडीमध्ये घालून पेशांनी यंत्र वगैरे जे घेतलंय सगळं इथे अर्पण करायचं आणि आतमध्ये जायचं. हो सगळं ठेवून दे. हो ते अर्पण सगळं देवाला अर्पण करतो आपण. तेलाचं काय तेल फक्त घेऊन जायचं आतमध्ये आणि फुलं. सगळ्या वस्तू घेण्यापेक्षा मी तर सांगेन तुम्ही फक्त तेल घ्या. सगळे तर बाहेरच ठेवून दिले. या ठिकाणी वाहिलेले तेल थेट शनिदेवापर्यंत पोहोचते. अशा पद्धतीने आपलं दर्शन झालं इथं. म्हटलं की फोटो खिचणं मना आहे, पण तो येतोय फोटो काढतोय आणि मी व्लॉग करतोय. पहिले ह्या ठिकाणी सगळं बाहेर आम्ही फिरलो आहे. मागचा परिसर पण यायला मिळायचं, पण आता काहीच सगळं बंद आहे. शनी महाराज समोर आहेत. समोर तो मंत्र पण लिहिलेला आहे जो शनिदेवाचा आहे. निलांजन समावासन रविपुत्र हिमालयम छाया मार्तंड संभूतम तन नमामि शनीश्वरम. समोर लिहिलेलं प्रसाद या ठिकाणी घेऊ शकतो. 20 रुपये पाकिट आहे लिहिलेलं आहे. तिथे पण आहे बर्फी. समोर तोच प्रसाद आहे. हा जो आपण हातात घेतला आहे तोच. मंदिर परिसर खूपच शांत आहे. गडबड गोंधळ नाही, काय नाही. सकाळची वेळ आहे आणि मागच्या साईडला जसं की मी म्हटलं होतं तिकडे जाऊ देत नाही, पण इकडचा मागचा थोडा भाग आहे तिथे एंट्री आहे. पण येऊन बसू शकता इथे शांततेमध्ये. पाहू शकता. थोडा वेळ थांबूया, प्रसाद ग्रहण करूया आणि मग निघूया आपण. तर मित्रांनो, आपण गाडीतनं ज्या ठिकाणी उतरलो तिथे त्या लोकांकडनं आपण ती हे म्हणतात काय प्रसादाची एक ताट म्हणतो आपण, तर ते तुम्ही घेऊ शकता. घ्यायचे तर 100 रुपयामध्ये बऱ्याच गोष्टी देतात ते लोक, पण सगळ्या बाहेरच अर्पण करायचे. पण तिथे एक गोष्ट बघितली की तेल खूप महाग दिलं त्या लोकांनी. एवढीशी बाटली होती आणि एक छोटीशी अंगठी, ती 60 रुपये घेतली. आणि तेच जर तुम्ही बाहेर आले आणि जर बाहेरच्या दुकानांमध्ये घेतले तर 10 रुपयाला तीच बाटली आहे आणि 10 रुपयाला अंगठी वगैरे असेल जी लोखंडाची, म्हणजे तुकडा व्हायचा असं त्यांचं म्हणणं आहे. शनिदेवाला लोखंड वाहतो आपण, तर ते तुम्ही फक्त 20 रुपयेमध्ये घेऊन येऊ शकता. तेच तिथे 60 रुपये घेतले. आता आईला मी नको म्हणत होतो, पण आता सारखं तिचं म्हणणं होतं की घे 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 घे, त्यामुळे घेतलं आम्ही. आमचं भले 40-50 रुपये जास्ती गेले असेल, पण तुम्ही पुढच्या वेळी घालवू नका ते, असं म्हणणं आहे. आणि बाकी तर तुम्हाला जे पाहिजे ते तर तुम्ही घेऊ शकता. तर इकडे पाहू शकता, या इकडनं आपण एंट्री केली होती ह्या साईडनी अशी आतमध्ये. तिकडनं आतमध्ये असे आपण जातो. इकडे समोर शनिदेव. इकडनं आपण बाहेर आलो असे इकडनं आणि इथे येऊन थांबलो आहे. आणि आता परत इकडनंच निघून बाहेरच्या साईडला. तर अशा पद्धतीने आपलं इकडे दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आपली ही जी टूर होती एक प्रकारे देवदर्शनाची, तीसुद्धा समाप्त झालेली आहे. आता इकडनं आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहोत घराकडे. खूप सुंदर असं हे नक्षीकाम केलेलं आहे. सगळ्या नवीन गोष्टी आहेत. आणि इकडनं बाहेर आलो मागून फिरून, आणि आता इकडनं जसं आपण आलो होतो त्याच टनलमधनं खाली. पण इकडे सुद्धा काही मंदिरं बांधलेली आहेत. स्तंभ आहे, तोही खूप छान आहे. खूप मोठा बांधला आहे आधी स्तंभ. नदीच्या किनारी आहे. आता तर काय त्या नदीत पाणी नाही आहे म्हणा, सुकलेली आहे. आरती सुरू झाली आहे, पण आता आपण नेमके बाहेर आलो आहोत. नाहीतर आरती बघता आली असती आपल्याला. ऐकायला तर येते म्हणून थांबलोय थोडा वेळ.
मित्रांनो हे आत्ता 2-3 दिवस झाले असंच माहिती पडले की आता सुरू झालं आहे. काकांकडनं कळलं आपल्याला. आणि त्यांचा फोटोग्राफीचा बिझनेस आहे. पण आता त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी एंट्री देत नाही. म्हणजे विचार करा, त्यांचं तेच म्हणणं आहे की आपल्या या हिंदू धर्मामध्येच लोकांना अडवलं जाते. त्यांचं त्याच्यावरतीच पोट पाणी आहे, त्यांना सुद्धा एंट्री देत नाही. म्हणजे किमान इथे बाहेर जायला काय हरकत आहे ना त्यांना. पण कसलं काय, ज्याचं ज्याचं चाललं आहे. मित्रांनो पहिले हा बघा, ह्या ठिकाणी समोरून इकडनं एंट्री होती. आता ती समोरची एंट्री बंद झाली आणि हे असं समोर काही ना काही बनवलं आहे. आणि ह्याच्या खालून जाताना नवग्रहाचं दर्शन होते असं. आणि तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे, करोडो रुपयांचा चालू आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत, अजून इकडे कामं चालू आहेत, पाहू शकता. मित्रांनो हा तिकडचा मागचा भाग आहे. आपण तिथे गेलो नाही, जास्ती काळ फिरलो नाही, पण इकडनं पाहू शकता तुम्ही. खूप छान बनवलं आहे, खरंच छान बनवलं आहे. पूर्ण परिसर फिरायला बराच वेळ लागेल. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं, मोठा प्रोजेक्ट आहे. आणि जेव्हा इकडनं नदी वाहत असेल तेव्हा अजून खूप छान वाटेल बघायला. तर इकडनं मी निघालो आहे घोडेगावला. घोडेगाव, घोडे आहेत की तिकडे माहिती नाही. बघूया. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली त्र्यंबकेश्वर ते शिर्डी आणि शिर्डी ते शनी शिंगणापूर अशी यात्रा संपन्न झाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवा. पुढच्या भागात आपण शनी शिंगणापूर ते घोडेगाव, घोडेगाव ते नगर, नगर ते माळशेज घाट आणि माळशेज घाट ते कल्याण असा प्रवास करणार आहोत. तर पाहायला विसरू नका फक्त सागरदादा व्लॉग्सवरती. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.